24 तास थांबा, सगळं नीट होईल. खासदार संजय राऊतांचा पुण्यातील नाराज महिला पदाधिकाऱ्यांना फोन, सूत्रांची माहिती. कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीएची नावं पाठवली? मुख्यमंत्र्यांनी त्या फिक्सरची नावं जाहीर करावी, संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगमधील गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. धनंजय देशमुखांच्या आईची प्रकृती बिघडली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना घरात घुसून मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. सावंतांचा आरोप, तर मुख्यमंत्र्यांकडून तातडीने चौकशीचे आदेश. केजरीवाल सरकारच्या काळात 2000 कोटींचा कॅग घोटाळा. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सादर केला कॅग अहवाल. नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा सादर. तब्बल 3345 कोटींचा आराखडा सादर. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनास सादर केला आराखडा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतची सुनावणी लांबणीवर. पुढील सुनावणी 4 मार्चला घेण्याची दोन्ही पक्षांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी. मढी यात्रेत फक्त हिंदू बांधवांनाच व्यावसायिक जागा उपलब्ध करून देण्याच्या ठरावाला 6 गावांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध. पुणे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तहसीलदारांच्या पार्टीवर वडट्टीवारांचा निशाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.